थँक्यू सो मच. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र वाजा. जर्मन क्रिकेट संघ डोके दापिवले आंबेशू आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मैत्री चषक या स्पर्धेचा आज अंतिम सोहळा याचसाठी केला होता. ठास शेवटचा दिस रात्र गोड व्हावा आणि आता शेवटची रात्र गोड होत असताना दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला तुम्ही पाहताय संघ आई गावदेवी क्रिकेट संघ मास्टर 790011 गोठेगर, तर दुसऱ्या बाजूला मोहम्मद कुंगले फॅम टीम आरसीसी राया. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ द टीम शो द गुड गेम. पहिला बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल चाला बेडविकेटला डीप मध्ये गणेश डिंगोरे पोहोचलाय. चेंडूला तुम फेक करतोय दरम्यान धाव मिळेल ते सिंगल. सिंगल या धाब्याने धावफलक पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या 1 या आकड्यावरती. चला मी जोडी तुम्ही पाहताय आता मैदानावरती अप्पू कुंगले आणि त्याच्या साथीनं कामरान कुंगले. एक धाव इथे मात्र ऍड झाली. ऑन साइडला खेळलाय फुलटॉस बॉल. फटका फसला. फाईन लेगला खेळाडू पुढे सरकला आणि आता सेकंड अंडर मध्ये इथे मात्र झेल टिपलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल, एक वेळी दुसऱ्या बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला आणि दरम्यान तुम्ही पाहताय अप्पू कुंगले बाद झाला. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय. रौफ कुंगले आता मैदानावरती दाखल होतात. मोहम्मद कुंगले फॅम टीम आरसीसी राया. मोहम्मद कुंगले यांनी हा संघ आज बांधला. या मैदानावरती खेळत असताना खूप सारा क्रिकेट पहिल्या डावमध्ये तुम्ही पाहिला राया टीमचा आणि आता पुन्हा एकदा तुम्ही पाहताय या दुसऱ्या बाचपदा आडवा बाट खेळण्याचा प्रयत्न होता, नाही जमला. अद्र्यात मडकेला तुम्ही पाहताय मागील बॅचमध्ये 2 चेंडूमध्ये 8 डावाची गरज असताना षटकार ठोकत असताना हा सामना त्याने जिंकवला होता. टीम बादवड संघाच्या अगेन्स्ट परंतु आता तुम्ही पाहताय पुन्हा एकदा चांगली गोरताची करतोय. श्रीपती बाबा उमरोली टीमचं देखील शुभागमन झाले. मनपूर्वक स्वागत. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल मात्र मिडविकेटला ट्रॅव्हल होतो. दरम्यान एक चिक्के सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकते. 2 धावा. गोरदास आधी राईट मारतो विकेट. फुलटॉस होता. चांगला फटका आहे. क्रिकेट मध्ये सेफ फटका खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये डीप मध्ये खेळाडू पोहोचतो. एक चिक्के सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 3 धावा. धावफलकावरती आता भारत जोडला गेला. या बॅच मध्ये आता चांगली बॅटिंग करावी लागेल कारण 4 षटकाची मॅच. 4 षटकाच्या मॅच मध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा बनवाव्या लागतील. यावेळेस देखील बॅटची कडा घेतली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दुविधा मनस्थितीमध्ये होते रौफ कुंगले परंतु इथे बॅटची कडा घेतली. दरम्यान धाव मिळणार नाहीये आणि धावफलक तुम्ही पाहता पूर्णपणे आता स्थिरावलाय. षटक क्रमांक पहिलं हे संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 1 फलंदाज बाद 3 धावा.
पहिल्या षटकाच्या अंती 3 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज आतिश भांडे येतोय गोलंदाजी मार्कवरती. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टाइम आम्ही ऑन केलाय त्यामुळे आता अधिकचा वेळ बिलकुल तुम्ही खर्च करू नका. आतिश भांडे लेफ्ट मोर द विकेट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय. मिडॉपला खेळाडू पुढे सरकतोय आणि आता पुन्हा एकदा इथे तुम्ही पाहताय कामरान खुंगलेला देखील परतावा लागेल माघारी. दुसऱ्याला सुरुवात झाली. आतिशला तुम्ही पाहिलं षटक क्रमांक दुसरा तो घेऊन आला आणि पहिल्या बरोबर ते विकेट संपादित करत असताना ज्या बॅट्समॅन मागील मॅच मध्ये अर्धशतक झलकावलं होतं तोच खेळाडू आता मैदान सोडतोय. कामरान खुंगले नवीन बॅटर मैदानावरती माईज. बाप बॅटाची जोडी तुम्हाला आता मैदानावरती पाहायला मिळेल. एका बाजूला रौफ कुंगले तर दुसऱ्या बाजूला माईज कुंगले ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. टप्पा पडला भरदा वगैरे इथे मात्र बॉल निघून चाललाय एस सी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना आतिश भांडेला तुम्ही पाहता याच खेळासाठी तर खेळाडू जाणला जातो. या मॅचमध्ये चांगली कामगिरी आतापर्यंत करत असताना षटक क्रमांक दुसरा 2 बॉल त्यांनी डॉट फेकलेत. एक महत्वाची विकेट संपादित केली या मॅच मध्ये. आतिश भांडे लेफ्ट मोर द विकेट. गोपुडी सारखी बॅट फिरवली होती. पुन्हा एकदा इथे मात्र हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु एसएनच्या मागे चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान बाईकच्या स्वरूपात एक धाव इथे मिळतीये आणि धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 4 धावा. चांगली गोलंदाजी करतोय आतिश भांडे. या मॅच मध्ये त्याला देखील माहिती आहे समोर कल्याण ग्रामीणचा एक मोठा संघ खेळतोय आणि त्या संघाच्या अगेन्स्ट चांगली कामगिरी करावी लागेल. धाबा इथे रोखाव्या लागतील याचं अनुषंगाने आता गोलंदाजी देखील होती. आतिश या आपल्याला देखील प्रॉपर बॅट वरती नव्हतं तर देखील स्क्वेअर लेगला बॉल चालला डीप मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतो. एक सिंगल एक पण दुसऱ्या प्रयत्न होते. 2 धाबा इथे देखील मिळतील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धाव संख्या 6 धाबा धावफलकावरती आतापर्यंत जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये खरं तर समीकरण आता तुम्ही पाहता हळूहळू थेंबे थेंबे तळेसाचे हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. संत बाते इंद्राणी अशी सुरुवात मैदानावरती झाली. स्लोबट स्टडी हे समीकरण तुम्ही पाहता. गोरद यार यावेळेस देखील हाफ ट्रॅकर चेंडू होता. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. संपर्क नाहीये. बॅटन बॉलचा टप्पा पडला. भरदा वेगाने बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक दुसरा तुम्ही पाहता आतापर्यंत 5 चेंडू जवळजवळ फेकले. 3 धाबा खर्च केल्या. आतिश भांडेला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. आतिश आणि अमित अशी दोन्ही बंदराज मैदानावरती तुम्हाला नेहमीच खेळताना दिसतील. आतिश फुलटॉस होता. इथे मात्र ड्राईव्ह केलाय. बॉल चालला. इथे मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. दरम्यान एक सिंगल आणि सिंगलच्या साथीला धावफलक पुढे सरकतोय. षटक क्रमांक दुसऱ्या देखील संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहिला धाबा धावफलकावरती 3 आणि या षटकामध्ये देखील 3 धाबा खर्च करत असताना आतिश 4 धाबा खर्च करत असताना 7 धाबा धावफलकावरती.
चला खेळायला सुरुवात करा. ओमकार परटोल येतात गोलंदाजी मार्ग वरती. षटक क्रमांक 3. रणमेर मध्ये थोडासा अडथळा. योगराज बुटेरे सर आमच्या भारत माहिती पोहोचत असताना त्यांचा बॉल राऊंड विकेट. पहिला बॉल ऑन साइडला खेळतलाय लॉंग ऑनला. लॉंग ऑफला चेंडू झाला डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय. झेल तिथे स्वीकारलाय. माघारी विश्वासात बसत नाहीये. फटका इथे फसलाय आणि आता फलंदाज बाद. ओमकार फर्टोलीला तुम्ही पाहताय पहिल्या बरोबरती विकेट त्याने संपादित केली आहे. 4 षटकाची देखील मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न संपर्क नाहीये. बॅट आणि बॉलचा टप्पा पडला. पुन्हा एकदा बॉल मात्र निघून चाललाय. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉटबॉलची समाप्ती होत असताना नो स्कोरिंग मॅच. आतापर्यंत तुम्ही पाहताय पहिल्या षटकामध्ये 3 खर्च केल्या आदिनाथ मडकेनं. दुसऱ्या षटकामध्ये आतिश बांडेनं खर्च केला 4 आणि ते एक चिकी सिंगल. सिंगलच्या जोडीने धावफलक आता पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. ज्या वेळेस देखील फसवलं गेलं दुविधा मनस्थितीमध्ये होते. ऑफ साइडला खेळू की ऑन साइडला इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र निघून चालला. स्विंग होत यष्टी रक्षकाचा तपादा. डॉटबॉलची समाप्ती होत असताना षटक क्रमांक 3 आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. धाव खर्च केले फक्त सिंगल. ऑन साइडला खेळलाय फटका चांगला आहे. हवेच्या लाटावरती सॉरवून डीप मध्ये खेळाडू तुम्ही पाहताय पोहोचलाय जरूर परंतु चेंडू सरळ निघून चाललाय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि इथे परतावं लागेल माघारी. परतच बाद. अजून एक फलंदाज बाद झालाय. 5 चेंडूचा खेळ संपन्न. शेवटचा बॉल आता शिल्लक घ्या बंडगो. पुटोस बॉल होता त्याच्या मागे थर्डमॅनला हा चेंडू देखील आता इथे मात्र चेंडूला पॉज दिला. दरम्यान धाव इथे मिळणार नाही. आमचे आयोजक तुम्ही पाहू शकता निलेशजी गायकर, धनंजयजी गायकर, नितीनजी गायकर, दीपकजी मिरकुटे, रवींद्र भोईर आणि अर्जुन भोपी आता या स्पर्धेचा आढावा घेत असताना खरं तर स्पर्धेमध्ये कुठे कमी तर राहिली नाहीये ना याचा प्रात्यक्षिक ते आढावा घेत असताना त्यांचंही आम्ही कौतुक करू. त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवण्यात आली. षटक क्रमांक 14 अजूनही शिल्लक. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सज्ज होता. लेफ्ट आर्म सीबर मनीष लहाने आलेत गोलंदाजी मार्गवरती. आज आय थिंक प्रीतम जोशी नाही आहे टीम मध्ये. रवी डिंगोरे देखील दिसत नाहीयेत.
काहीचे खेळाडू उपस्थित नाहीये तर देखील चांगला क्रिकेट टीम गोठेकर संघाचा आपण पाहतोय. यावेळेस देखील पहिला बॉल अपील झाली आहे फरदत बाद. निजामला आता आघारी. नवीन खेळाडू मैदानावरती अरमान दाखल होतोय. या मॅच मध्ये तुम्ही पाहता आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे गोठेकर टीमच्या माध्यमातून. धावफलक तुम्ही पाहताय पूर्णपणे स्थिरावलाय 8 आकडावरती. मास्टर 7900 श्यामजी देशमुख सर आणि त्यांच्या साथीने तेजस्वी राऊत यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आला. आतापर्यंत पूर्णपणे बागपूरवरती संघ मोहम्मद कुंगले फॅम टीम आरसीसी राया. हाफ ट्रॅकर होता पुल करण्याचा प्रयत्न इथे देखील संपर्क बॅटन बॉलचा नाही दरम्यान लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल येथे एक बडे जाईल आणि टीमची टोटल धाव संख्या आता 9 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. खूप चांगली गोलंदाजी टीम गोठेकर संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आतापर्यंत पूर्णपणे बांधून ठेवलाय. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली या मॅच मध्ये आणि आतापर्यंत तुम्ही पाहता 2 चेंडू फेकले जरूर परंतु पहिल्या बॉलवरती विकेट संपादित केली. त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मिळेल. धावफलक तुम्ही पाहता आतापर्यंत पूर्णपणे स्थिरावला 9 आकड्यावरती. गोलंदाज मनीष लहाने. इथे देखील पुन्हा एकदा अपील परंतु आता पंच सहमत नाही आहेत. बॉल चालला फायनलला डीप मध्ये एक सिंगल एक बडी दुसरीचा प्रयत्न चालवलाय मिळेल ती फक्त सिंगल आणि संघाच्या साथीला धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल धावसंख्या आतापर्यंत 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या या मॅच मध्ये. गोलंदाज मनीष. You miss I will definitely hit furniture destroy आणि ते मात्र लेग स्टिक बाकवली आहे. अजून एक धक्का लागतो टीम राया संघाला फलंदाज बाद. अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकवेळा मातेचं संगीत पण ऐकतोय रात्रीच्या या वातावरणामध्ये. 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. षटकातील आता काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 गो. लाईन चेक करावी लागेल पण सबच्याकडे बळले तंपार सिग्नल पॉईंट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धावे ते मिळते. टीमची टोटल धावसंख्या आता वेगाने पुढे सरकेल. आतापर्यंत 11 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. बॅटची कडा त्यांच्या मागे थडबानला खेळाडू पुढे सरकतोय आणि आता अमित भांडेने हा झेल टिपलाय आणि ते परतावं लागेल माघारी. फलंदाज
शिल्लक आहे या मॅच मध्ये. इथे देखील एसट्या उद्ध्वस्त गेल्या आणि आता तुम्ही पाहता टार्गेट या मॅच मध्ये 11 धाबा पहिल्या डावामध्ये बनल्या गेल्या. धाबाचं लक्ष आता चेस करायचे टीम मास्टर 7900 गावदेवी गोठेकर संघाला. गणेश डिंगोरे आणि कल्पेश डिंगोरे ही जोडी आता मैदानावरती दाखल झाली या मॅच मध्ये. चला लगेच खेळायला सुरुवात करा. बघा अधिकचा वेळ खर्च करू नका. लगेच खेळायला सुरुवात करा कारण भरपूर आता उशीर झाला. गोरदाचा अप्पू कुंगले येतोय गोरंदाजी मार्क वरती. 4 षटकांची मॅच 12 धाबांचं टार्गेट. राईट मोरतो विकेटना पहिला बॉल फुलटॉस होता. फटका चांगला आहे परंतु धाव मिळेल ते फक्त आणि फक्त सिंगल आणि सिंगल अंपायर सिग्नल नो बॉल. 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील आणि पंचांनी घेतलाय. पंचांनी नाही तर इथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतला रिव्ह्यू.
DRS हाईट फॅक्टर चेक करण्यात येतील. चला केपी सर या पण. चला केपी सर कुणाची पेनकर सर आपण या. चला केपी सर या पण चेक करण्यासाठी. नो बॉल. फुल टॉस होता. ऑन साइडला घेतलाय. गॅप मध्ये बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर कल्पेश डिंगोरेच्या बॅट मधून येतोय चौकार. आता धावफलक पुढे सरकतो. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 6 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. अजूनही 6 धाबाची गरज आहे. 17-23 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेला देखील चांगल्या चेंडूची सांगता होत असताना चांगला फटका पाहायला मिळतो. इथे देखील धाव मिळेल सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक पुढे सरकेल. 7 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 12 धाबांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी भरपूर चांगली झाली टीम गोठेकर बी संघाच्या बातीमधून. आता बॅटिंग देखील चांगली होती. गणेश डिंगोरेला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग वरती. फुल टॉस होता. ऑन साइडला घेतला. फटका फसला. डीप मध्ये खेळाडू पोहोचतोय आणि आता एक चांगला झेड तिथे स्वीकारलाय. मैदान सोडा बला. संघनायक रोहन आता दाखल होता. रोहन शेळके धावफलक आतापर्यंत 7 धाबा खोदून काढलाय. चांगला फटका पाहायला मिळतोय. खेळाडू पुढे सरकलाय. अंपायर सिग्नल नो बॉल. एक सिंगल एक बटी दुसरीचा प्रयत्न होतोय. 3 धाबा टोटल इथे मिळतील आणि धावफलक आता बरोबर बेकारे पुढे सरकेल. ओव्हर स्टेपिंग झाला असावा हेच पंचांनी सांगितलंय. आणि या रात्रीच्या वातावरणामध्ये देखील आता शहानिशा करत असताना पंच तुम्ही पाहता गालीच्या नजरेनं आता चेक करत असताना धावफलक पुढे सरकतोय. 10 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. या मॅच मध्ये समीकरण आता तुम्ही पाहताय अजूनही फक्त आणि फक्त 2 धाबाची गरज. गोरदा सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर होता. बॅटची काटा घेतली. एसच्या मागे फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल धाबे ती मिळतीये. आणि सिंगलच्या जोरावरती धावफलक आता स्कोर आर लेबल. रात्रीचे 2 वाजून 40 मिनिट झालीत आणि आतापर्यंत तुम्ही पाहता दुसऱ्या फेरीतील ही दुसरी लढत. एसटी उद्ध्वस्त जरूर केला. स्कोर आर लेबल. फक्त एका धाब्याची गरज. जिंकण्याकरिता टीम गोठीकर संघाला. या षटक क्रमांक पहिले संपन्न झालाय. हॅलो
पहिला बॉल नो, तदनंतर चौकार, एक डॉट, एक सिंगल, एक विकेट. पुन्हा एकदा नो, तदनंतर एक सिंगल आणि एक डॉट. ओव्हर कंप्लीट. चला फक्त एका धाब्याची गरज आहे, त्यामुळे आता लेझी क्रिकेट खेळू नका, थोडासा फास्ट खेळा. आपण थोडासा उशीर आहोत. टीम टेंबिवली पुन्हा एकदा सर्व खेळाडू ते दाखल झाले. वेळेचं महत्व त्यांना माहित द्या. नेहमीच चांगला क्रिकेट टेंबिवली संघाचा आपल्याला पाहायला मिळतो. आज देखील 2 सामने त्यांनी जिंकलेत. ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे, परंतु अजून काही काळ वाट पाहावी लागेल जिंकण्याकरिता टीम गोठेकर बी संघाला. परत बाद झाले. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल होतोय, अमित भांडे. चला रोहन लवकर बाहेर या. फक्त रे फक्त आता जिंकण्याकरिता एका धाबीची गरज. षटक क्रमांक दुसरा गोलंदाज ऑन साइडला घेतलाय, फटका चांगला आहे. धाबा किती मिळतील पाहावा लागेल. बॉल अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा सामना जिंकलाय टीम मास्टर 7900 आई गावदेवी गोठेकर संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम मोहम्मद कुंगले फॅम, टीम आरसीसी राया, तुमचं देखील कौतुक. गावदेवी गोठेकर बी हा सामना तुम्ही पाहताय, त्यांनी जिंकला आणि या मागचा मर्द मॅच. शेवटचं षटक टाकत